महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आज या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्वांचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात, माननीय संजय राऊतजी, आदित्य ठाकरे, आमचे दोन्ही खासदार देसाई साहेब आणि सावंत साहेब, जितेंद्र आव्हाडजी, विद्याताई चव्हाण, मिलिंद नार्वेकर, सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळवलं आणि आपणा सर्वांच्या समोर पहिल्यांदाच एकत्रितपणाने येते। या घवघवीत यशामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, चंद्र पवार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी, आप हा पक्ष, आम आदमी पार्टी, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध संघटना ज्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी कामगिरी बजावली, जनजागरण केलं। खास करून निर्भय बनो ही जी संघटना आहे, डॉक्टर विश्वंभर चौधरींची, निखिल वागळे असतील, आदी ॲडव्होकेट सरोदे असतील, किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना ज्यांची नावं प्रचंड मोठी यादी आहे, त्या सर्वांनी मिळून महाराष्ट्रात जनजागरण करून आज महाराष्ट्रातला हा विजय प्राप्त झालेला आहे। देशातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने बजावलेली भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीला जे बळ भारतातल्या जनतेने दिले, त्यातलं सगळ्यात मोठं लक्षणीय यश आणि बळ महाराष्ट्रातल्या जनतेने या महाविकास आघाडीला दिलेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपण या ठिकाणी भेटलेलो आहेत। मी आमच्या सहकारी पक्ष आणि सर्व संघटना ज्यांचा मी उल्लेख केला त्या सगळ्यांचे आभार मानेनच, पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि काँग्रेसचे दोन्ही नेते पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आज आपणाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलंय। आपणही आम्हाला या निवडणुकीत सगळ्यांनी सहकार्य केलं। सर्व चॅनेल, सर्व वर्तमानपत्र, आमच्याकडे साधनं कमी होती, यंत्रणा कमी होती, जाहिरात देण्याची क्षमता 2% पण नव्हती समोरच्या बाजूच्या तुलनेनं, आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा झाल्या याचा आपणा सर्वांना अंदाज आलेला आहे आणि किती खर्च एखादा पक्ष करू शकतो याचा आकडे जर बघितले तर त्या पार्श्वभूमीवर मिळालेलं हे यश 31 जागांचं हे फार मोठं आहे आणि त्यामुळं एवढं घवघवीत यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेलं आहे। त्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आभार त्यांचे मानणं आवश्यक आहे। यासाठी मी ही पत्रकार परिषद सुरू करावी एवढीच विनंती करतो। आदरणीय पवार साहेब, उद्धवजी, जयंतराव, बाळासाहेब थोरात, संजयजी, आमचे सर्व नवनिर्वाचित खासदार आणि मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही पत्रकार परिषद महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याकरता आम्ही आयोजित केलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेचा या देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये ज्या देशातील जनतेने जे मतदान केले त्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेचा फार मोठा आणि सिंहाचा वाटा आहे। महाविकास आघाडीला
अगदी निर्णायक बहुमत दिलेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम जनतेची सर्व घटकातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना घवघवीत असा पाठिंबा दिला गेलेला आहे. त्याची परिणिती आपण निकालात पाहिलेली आहे. या निवडणुकीमध्ये आमचे जरी 3 प्रमुख पक्ष असले ते जवळ 30-40च्या वर जनसंघटना, काही छोटे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष असेल, दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट, CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, अनेक जनसंघटना, समाजवादी पार्टी, सगळ्यांची नावं मगाशी जयंतरावांनी म्हटल्यावर खूप मोठी यादी आहे. त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंतरावांनी घेतली. त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला. त्यांचे सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मानणं गरजेचं आहे. महाराष्ट्र जनतेनं आज या देशातली लोकशाही, या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे, सिंहाचा वाटा आहे. त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचेही धन्यवाद. आपण ही खूप लांबलेली निवडणूक, जवळजवळ 2-1 महिन्यापर्यंत लांबलेली निवडणूक आपण सर्वांनी कव्हर केली. जनतेपर्यंत आमचे विचार पोचवायचा प्रयत्न केला. प्रचंड मोठ्या धनशक्तीच्या विरोधात आम्हाला लढावं लागलं. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्यावर कशा प्रकारे दडपण होतं हे आपण चांगल्या प्रकारे जाणता. आणि मग ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थाचा ज्या प्रकारे दुरुपयोग झाला, या सर्व गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं. पण ते महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं नसतं. आज राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील सरकारला एक संदेश पाठवलेला आहे. कुठल्याही समाजाला गृहीत धरता कामा नये. आज दुर्दैवानं पूर्वी कधी झालं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काही यश मिळालं नाही हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आचरणाहून आदर्श घेऊन आम्ही सर्वधर्म समभावाची भूमिका या ठिकाणी राबवतो. आणि त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरण कुठं पसरलं नाही, कुठलाही मुद्दा तिथे चालला नाही. जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्राधान्य दिलं आणि खरं म्हणजे पवारसाहेबांनी आणि उद्धवजींनाही धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ज्या प्रकारे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला. नेत्यांच्यामध्येही चांगलं समन्वय होतं, बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप चांगलं समन्वय होतं. आणि त्यामुळं हा आपल्याला इथं परिणाम दिसत आहे. आत्ताच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे, म्हटलं तरी काही सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी, जनसंघटना, महाविकास आघाडी सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याच प्रकारे त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे. जनतेचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर पुन्हा येणार आहेत. आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे लोकसभेला आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल हे आश्वासन आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो. धन्यवाद. एकच लहानशी गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे ज्या काही अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या त्याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री यांच्या 8 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला.
त्यांच्या या अर्थसभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हा लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा भीती होती तेवढं आमच्या स्पष्ट बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल. त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं. आदरणीय पवार साहेब, माझ्या समवेत बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो भगिनींनो, आजच्या आपल्या भेटीचा हेतू जयंतरावनी सांगितलाय, पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपा विरुद्ध कोणी लढू शकत नाही, हे अजिंक्य आहेत. तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे, तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत, त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत. इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला, मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे, त्याच्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत, हेमंत देसाई आहेत, प्रशांत कदम आहेत, अशोकराव वानखेडे आहेत, रवीश कुमार, हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली. त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं. आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे. आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता
हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले आहे. नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का? काय, मला परत प्लीज. बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल. आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालेत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांना जरा विचार. मंथन, मतलब क्या? तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? वीज कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. हा, एक मिनिट जरा मराठी. मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी आलंच ना. एम मध्ये मराठी नाहीत. एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे कोण असणार पहिला ठरवा ना.
त्यांच्याकडे कोण आहे? आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते वसली 3 गावं, 2 काय एक वसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये. अरे मला बाकी पवार साहेब. त्यानं नेमकं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या संबंधीची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही आता बोलू इच्छित नाही. जे काय आता स्टेटमेंट त्यांनी केलं इतके जुन्या काळाचं, ते काढून आताची कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या बाबतीत तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या, त्यातल्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा होती, पण तो काही शहाणपणा शिकलेला दिसत नाही. आणि त्यामुळं आणखीन 3-4 महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी ज्यावेळी मिळेल त्यावेळी लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतील. प्रश्न समजला नाही. अजित पवारने घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. याचं काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं, आम्ही त्याच्यापेक्षा साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही आहे. आज सत्ताच कुणाच्या हातातही काही सांगायची गरज नाही. आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने येईल असं दिसत नाही आणि तर आम्हाला आनंद आहे. सीधी बात है, प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसमें कोई दो बातें नहीं, मगर वहाँ तक सीमित नहीं. इस महाराष्ट्र का, इस देश का किसान वायनाड ये सरकार के बीजेपी के खिलाफ था और आज भी इससे कोई बदल हो गई ऐसे मुझे दिखता नहीं.
छोड़ो, हर एक का अनुभव अपने पास होता है। तो प्यास के कारण को तो रोना पड़ा ही, लेकिन साथी जो है उनके उनके वजह से भी वो रो रहे हैं। तो झाला, विषय संपला. त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून म्हणजे दोघांनी, काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिलाय. आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. कोण? मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. हम सरकार में नहीं है. जिनके हाथ में सरकार है उनको पूछो. सीधी बात यह है कि ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमीशन की थी. जो वहाँ बैठे थे अनशन पर, उन्हें कुछ कमीशन की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये उपोषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमीशन की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है. ये स्थिति हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. देखो, पहले ही जैसे जयंतराव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता. मैं जनरल बात कर रहा हूं. ठीक है.
एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. हे पहा, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल. आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका. मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिले ना, वेगळं काय याच्यातच आमची एक वाक्यता दिसते. कोण? ठीक आहे. बरं ठीक आहे, मला समजा जायचंय, यांच्यामध्ये बसून आता हो सांगू. अरे तुम्ही नरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती आहात. ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे, 27 आहे आणि 27 माणसाच्या संबंधी हे भाष्य करणे हे काही सांगतानाचे लक्षण आहे. हजारेंना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काय निर्णय होतो तो बघू आणि नंतर ठरवू. अजिबात परत घेणार नाही. पुढे सांगू का? एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही. पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. जरा परत सांगा ना. बघा याच्यामध्ये एक सॉरी पवार साहब, एकच मिनट. नहीं एक ही मिनट. ये जो बातें हैं ना, मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है, चंद्रबाबू जी के लिए भी बंद है.
या संबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही. जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारण आम्हा सगळ्यांच्यात एक वाक्यता आहे. मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळण्यात, घडवण्यात आलेलं आहे, हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल. मी बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले, असं कानावर आलंय. तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत. ठीक आहे. थोडा कुछ आगे के लिए बाकी रहे. असं एवढे मोठे संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आम्हाला आभार. मी आपल्या गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.